तुम्ही मराठा असाल, तुम्ही ब्राह्मण असाल, तुम्ही नवबौद्ध असाल, तुम्ही मातंग असाल, तुम्ही ढोर असाल, तुम्ही चर्मकार असाल, तुम्हाला हे कळलं पाहिजे आणि तुम्हाला हे आनंदाने आणि जाहीरपणे सांगता आलं पाहिजे की रामदास आठवलेंच्या कविता पण वाईट आहेत, पण त्या कवितांपेक्षा त्यांचं राजकारण जास्त घाणेरडं आहे. एक वेळ आम्ही तुमच्या कविता सहन करू मनोरंजन म्हणून, पण तुमचं राजकारण आम्ही सहन करणार नाही. तुम्ही बघा, जो माणूस या देशाचा सरन्यायाधीश होता, मराठी माणूस म्हणून आपण त्या सरन्यायाधीश माणसाचं कौतुक केलं. तो माणूस बायकोसह आणि मुलासह त्या बागेश्वर बाबाला जाऊन भेटला परवा. तो बागेश्वर बाबा असं म्हणतो कालच्या भाषणामध्ये की शिवाजी महाराज लढाया करून कंटाळले आणि मग त्यांनी समर्थ रामदासांना सांगितलं की आता मी कंटाळलो आहे, आता राज्य कारभार तुम्ही सांभाळा. नमस्कार. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने इथे आयोजित केलेल्या गाण्यांच्या आणि व्याख्यानाच्या या कार्यक्रमामध्ये आपण मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी आयोजकांचं मनपूर्वक आभारी आहे. मी इथे आलो त्यावेळेला ताई आणि त्यांच्या सगळ्या टीम मधले लोक गात होते. त्या दोन मुली गायल्या आधी, नंतर ताई गायल्या आणि मला असं जाणवलं त्यावेळेला की सर्व ऐकणारे लोक अत्यंत उत्साहाने अगदी हातवारे करून लोक त्या गाण्यांमध्ये सहभागी झाले होते. आणि त्यानंतर आयोजकांनी असं सांगितलं की आता शशी सोनावणे आणि दीपक पवार हे बोलणार आहेत आणि आपण हा कार्यक्रम थोड्या काळामध्ये आता उरकून घेणार आहोत. तर ते उरकून घेणार आहोत असं त्यांना म्हणायचं नव्हतं, पण वेळ इतका कमी आहे आणि आमच्या नंतर पण गाणी अजून होणार आहे. आणि मला कल्पना आहे की ऐकायला आलेल्या लोकांच्या मध्ये व्याख्यान ऐकायला आलेल्या लोकांची संख्या तुलनेनं कमी असेल, गाणं ऐकायला आलेल्या लोकांची संख्या तुलनेनं जास्त असणार आहे. आणि मधल्या काळामध्ये शशी तुमच्याशी आता बोलला, मी तुमच्याशी बोलणार आहे. माझी ओळख पण आयोजकांनी करून दिली. मी तुमच्याशी आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे बोलणार आहे ते बाबासाहेबांच्या वारशाबद्दल या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि या देशामध्ये आपण जागरूक आहोत का, आणि जागरूक नसू तर का नाहीये, आणि त्यामुळे या समाजापुढे कोणतं संकट आलेलं आहे याच्याबद्दल मी बोलणार आहे. पण माझ्या मनामधली जी शंका होती आणि अजूनही आहे ती म्हणजे, एकतर आपण अत्यंत मुकाट्याच्या काळामध्ये इथं बसलेलो आहोत, त्यामुळे लोकांना एखादी वैचारिक गोष्ट सांगणं, त्या वैचारिक गोष्टीमध्ये गुंतवून ठेवणं आणि काहीतरी नवी भूमिका मांडणं हे आत्ताच्या काळामध्ये वाटतं तितकं सोपं नाही. मी बाबासाहेबांच्या संबंधामध्ये तुमच्याशी बोलताना एक गोष्ट अगदी सुरुवातीला तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आणून देतो की हा जो संयुक्त महाराष्ट्र ज्याच्या स्थापनेला आज 66 वर्ष झालेली आहे आणि एक 4 दिवसानंतर आपण महाराष्ट्र दिन साजरा करणार आहोत, या संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेमध्ये बाबासाहेबांच्या नेतृत्वाखालच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचा अत्यंत महत्वाचा वाटा होता. म्हणजे समाजवादी जसे या आंदोलनामध्ये लढले, डावे जसे या आंदोलनामध्ये लढले, काँग्रेसमधली काही मंडळी जशी लढली, तशी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखालची शेड्यूल कास्ट फेडरेशन संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी लढली. जर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण 1956 नंतर झालं नसतं तर कदाचित बाबासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरच्या काळात सुद्धा महाराष्ट्राच्या एकूण वाढीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिलं असतं असं मला खात्रीलायकरित्या वाटतं. बाबासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला 2 प्रकारची भूमिका मांडली. एक ते असं म्हणाले की एका भाषेचं एक राज्य जेव्हा होतं त्यावेळेला त्या राज्यामधली जी प्रबळ जात आहे, म्हणजे महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर जी मराठा जात आहे ती गाव खेड्यातल्या दलितांशी चांगलं वागेल याची काही शाश्वती देता येत नाही, आणि त्यामुळे भाषावार प्रांतरचना करणं फायद्याचं होईल का याबद्दल बाबासाहेबांच्या मनामध्ये शंका होती. ती त्यांनी मांडूनही दाखवली. कोणताही शहाणा माणूस, कोणताही विचारी पुरुष अशा प्रकारची आपली
भूमिका स्पष्टपणाने समाजापुढे मांडत असतो. पण ज्या वेळेला भाषावार प्रांतरचना झाली ती होणार आहे असं बाबासाहेबांच्या लक्षात आलं, त्यावेळेला बाबासाहेबांनी लिहिलेल्या टिपणामध्ये जर कलकत्ता बंगालचा आहे, मद्रास तमिळ लोकांचा आहे, तर मुंबई महाराष्ट्राची आहे, हे बाबासाहेबांनी अत्यंत स्पष्टपणाने त्यावेळेला म्हटलेलं आहे. आणि मला वाटतं मुंबई मराठी लोकांची आहे, मुंबई महाराष्ट्राची आहे, हे बाबासाहेबांनी तेव्हा जे म्हटलं होतं ते आज पुन्हा गुजरातच्या माफियांना सांगण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. आणि आपण बाबासाहेबांचाच वारसा सांगून तितक्याच छातीठोरपणाने हे पुन्हा सांगण्याची गरज आहे. त्यावेळेला बाबासाहेब असं म्हणले होते की मुंबई शहराला येणारं पाणी महाराष्ट्रातनं येतं, मुंबई शहराला येणारी वीज महाराष्ट्रातनं येते, मुंबई शहराला येणारं अन्नधान्य महाराष्ट्रातनं येतं. त्यामुळे महाराष्ट्राचं मुंबईशी आंतरिक नातं आहे आणि म्हणून मुंबई महाराष्ट्राची असली पाहिजे. आपल्यापैकी जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना कल्पना आहे की त्या काळामध्ये इथल्या भांडवलदारांनी मुंबई शहर महाराष्ट्राला मिळू नये, कारण या इथल्या घाट्यांकडे पैसे नाही, पैसा भांडवलदार गुजराती जैन मारवाड्यांकडे आहे. म्हणून एक तर मुंबई शहराचा केंद्रशासित प्रदेश केला पाहिजे किंवा मुंबई शहर गुजरातला दिलं पाहिजे, अशा प्रकारची भावना त्यावेळेला मांडली. पण मोठा संघर्ष झाला 1956 ते 1960 या काळामध्ये. 107 लोकांचं हौतात्म्य झालं आणि अंतिमतः 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र मिळाला. हा जो महाराष्ट्र आपण मिळवला, हा महाराष्ट्र मिळवल्यानंतर गेल्या 66 वर्षामध्ये या महाराष्ट्राचं आपण काय केलं? आपण असं सांगत राहिलो लोकांना की आमचा पुरोगामी महाराष्ट्र आहे, आमचा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, आमचा विवेकवादाचा महाराष्ट्र आहे. तुम्ही मला सांगा, जर आपला महाराष्ट्र विवेकवादाचा महाराष्ट्र असेल तर या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र दाभोलकरांचा खून होतो आणि अशोक खरात सारखा माणूस लोकप्रिय होतो, हे या समाजामध्ये कसं काय घडू शकतं? म्हणजे ज्या समाजामध्ये नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरेंसारख्या समाजासाठी कष्ट करणाऱ्या माणसांचा खून होतो, तो समाज पुरोगामी आहे असं म्हणताना आपण 10 वेळा विचार केला पाहिजे. ज्या समाजामध्ये भोटमांगे कुटुंबीय कुटुंबातल्या स्त्रियांवर अत्याचार होतो आणि मग त्यांना मारून टाकलं जातं, ज्या समाजामध्ये आंतरजातीय लग्न होतात म्हणून एखाद्या समाजाच्या तळच्या घटकातल्या मुलाचे बारीक तुकडे करून बोरवेल मध्ये टाकले जातात, तो समाज कोणत्याही अर्थाने पुरोगामी समाज म्हणावा अशा लायकीचा समाज नाही. कालचं उदाहरण तुमच्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे. गुवाहाटीला जाऊन आलेला जो एक मस्तवाल रेडा बुलढाण्याचा आहे, त्या बुलढाण्याच्या मस्तवाल रेड्याने काल कोल्हापूरच्या एका प्रकाशकाला असा फोन केला आणि तो असं म्हणाला की शिवाजी कोण होता हे पुस्तक गोविंद पानसरेंनी कसं काय लिहिलं आणि तू ते कसं काय छापलंस? ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये वाचनाशी आणि पुस्तकाशी कधीही संबंध आलेला नसतो असा बिंडोक माणूसच अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतो. तशा प्रकारचा प्रश्न विचारणारा माणूस आपल्या राज्यामध्ये आमदार होतो, याच्यावरून आपल्या राज्यामधल्या अनेक मतदारसंघांमध्ये एकतर ईव्हीएमचा झोन तरी आहे किंवा तिकडच्या बहिणींनी आणि भावांनी पैसे खाऊन असले गाढव निवडून दिलेले आहे असा त्याचा अर्थ आहे. इतका ज्या माणसाच्या शब्दावर ताबा नाही, जो माणूस एखाद्या तरुण प्रकाशकाची आई बहीण काढताना कचरत नाही, तुला तुझ्या घरामध्ये बसून मारेन असं म्हणतो, असा माणूस कोणाच्या पक्षामध्ये आहे? तर बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगणाऱ्यांच्या आणि आनंद दिघेंचा वारसा सांगणाऱ्यांच्या पक्षामध्ये आहे. असा माणूस खर तर एखाद्या गुंडाचा वारसा सांगणाऱ्या पक्षात असला पाहिजे. पण या प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज आहे आणि त्यामुळे तुमच्या माझ्यासारखी जी माणसं शहाणपणाने विवेकीपणाने विचार करतात, अशा माणसांनी एकतर तोंड उघडायचं बंद केलेलं आहे किंवा जे लोक चुकून माकून तोंड उघडत आहेत त्या सगळ्यांना दहशत दाखवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. तुम्ही पाहिलं असेल, आठवड्याभराच्या पूर्वी भारत सरकारने महिलांच्या आरक्षणाच्या विधेयकाचा खेळ
पुन्हा एकदा केला. महिलांना आरक्षण देणं याच्याबद्दल भारतातल्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या मनामध्ये आता काही शंका नाही. खूप आधीच ही गोष्ट त्यांनी करायला पाहिजे होती, पण उशिरा का होईना ही गोष्ट त्यांनी केली. पण जे सत्तेमध्ये बसलेले गुजरातचे 2 माफिया आहेत ते इतके लगाड आहेत की त्यांना फक्त महिलांना आरक्षण द्यायचं नाहीये. त्यांना हे करत असताना या देशातल्या लोकसभा मतदारसंघांची संख्या 543 वरनं 850 वर न्यायची आहे. त्याच्यामध्ये उत्तर भारतातल्या मतदारसंघांची संख्या जे 400-450च्या पुढे गेली, तर दक्षिण भारत अजिबात न जिंकता सुद्धा गायपट्ट्यातल्या लोकांच्या मदतीने हे कायमचं सत्तेवर राहू शकतात. म्हणून यांनी परिसीमनाचं बिल आणलं. कधी नव्हे ते भारतातल्या विरोधी पक्षांनी आपलं डोकं वापरलं आणि नुसती भाषणे केली नाही, तर प्रत्यक्षात मतदान सुद्धा केलं. तर मतदान केल्यानंतर यांचं 2/3 बहुमताने जे बिल पास व्हायला पाहिजे होतं ते पडलं आणि हा धक्का यांना सहन झाला नाही. म्हणून आता हे गावभर बोंबलत जन आक्रोश मोर्चा काढतायत. म्हणजे बाबासाहेबांनी या देशातल्या हिंदू स्त्रीला संपत्तीचा अधिकार दिला आणि त्यासाठी कायद्याची ताकद वापरली. त्यांना कधीही जन आक्रोश करत गावभर हिंडावं लागलं नाही. तुमची भूमिका पक्की असेल, तुमचा विचार स्पष्ट असेल, तर तुम्हाला ऊर बडवून घेऊन फिरावं लागत नाही. यांनी जन आक्रोश केला. यांनी जन आक्रोश करून ट्रॅफिक अडवल्यावर जी एक बाई त्यांच्या विरोधामध्ये बोलली, त्या बाईच्या विरोधात यांनी तिचे फोटो काढून बदनामी केली. आणि मग जेव्हा फोटो काढून बदनामी पुरेशी होत नाही असं लक्षात आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या माहितीतला तो एक वेल्डिंगचा चष्मेवाला आहे बघा, माहितीये का तुम्हाला? एक वेल्डिंगचा चष्मेवाला आहे, गुणरत्न सदावर्ते नावाचा. तो फडणवीसांनी पाळलेला कुत्रा आहे. तर हा जो फडणवीसांनी पाळलेला कुत्रा आहे तो आणि त्याची सदैव मान हलवणारी जी बायको आहे ती स्वतःला आंबेडकरांचे आम्ही वारस आहोत असं मानतात आणि असं जाहीरपणाने म्हणतात. उठल्या बसल्या बाबासाहेबांचं नाव घेतात. बाबासाहेब जर हयात असते आणि असे नालायक नवरा बायको आपलं नाव वापरतायत असं त्यांना कळलं असतं तर त्यांनी ह्यांना चापकाने फोडून काढलं असतं. तर ह्यांचं केवढ्यावर भागलं नाही म्हणून ह्यांची एक छोटी मुलगी आहे, तिला ह्यांनी त्या बाईच्या विरुद्ध कोर्टात जायला लावलं. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही, बाबासाहेबांचं नाव वापरण्यामध्ये जर दलित समाज, आंबेडकरी समाज, बहुजन समाज मागे राहिला तर संघ भाजपचे रेशीम बागेतले जे माफिया आहेत ते बाबासाहेबांचं नाव वापरून बदनाम करतील. म्हणून बाबासाहेबांचे विचार आपण सगळ्यांनी अधिकाधिक ताकदीने लोकांच्या समोर मांडले पाहिजेत. एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आपण अनेक लोकांच्या बद्दल बोलतो, जाहीरपणाने बोलतो, उघडपणाने बोलतो. आपण हे पण सांगायला पाहिजे की तिसऱ्यांदा जो माणूस राज्यसभेवर गेलेला आहे आणि जो 4 वेळा करून सध्या 12 वर्ष स्वतःचं आयुष्य काढतोय, तो माणूस जरी दलित पॅंथरमधनं गेलेला असला आणि सध्या बाबासाहेबांच्या स्वप्नातल्या रिपब्लिकन पक्षाच्या अनेक घटकांपैकी एका रिपब्लिकन पक्षाचा असला तरी तो बाबासाहेबांच्या विचारांना कलंक आहे हे आपल्याला जाहीरपणे सांगता आलं पाहिजे. तुम्ही मराठा असाल, तुम्ही ब्राह्मण असाल, तुम्ही नवबौद्ध असाल, तुम्ही मातंग असाल, तुम्ही ढोर असाल, तुम्ही चर्मकार असाल, तुम्हाला हे कळलं पाहिजे आणि तुम्हाला हे आनंदाने आणि जाहीरपणे सांगता आलं पाहिजे की रामदास आठवलेंच्या कविता पण वाईट आहेत, पण त्या कवितांपेक्षा त्यांचं राजकारण जास्त घाणेरडं आहे. एक वेळ आम्ही तुमच्या कविता सहन करू मनोरंजन म्हणून, पण तुमचं राजकारण आम्ही सहन करणार नाही. दुसरा माणूस तुम्ही बघा, जो माणूस या देशाचा सरन्यायाधीश होता, मराठी माणूस म्हणून आपण त्या सरन्यायाधीश माणसाचं कौतुक केलं. तो माणूस बायकोसह आणि मुलासह त्या बागेश्वर बाबाला जाऊन भेटला परवा. तो बागेश्वर बाबा असं म्हणतो कालच्या भाषणामध्ये की शिवाजी महाराज लढाया करून कंटाळले
आणि मग त्यांनी समर्थ रामदासांना सांगितलं की आता मी कंटाळलो आहे, आता राज्य कारभार तुम्ही सांभाळा. आता या बागेश्वर बाबाला हे कुठून कळलं? त्याच्याकडे काही टेलिपॅथीची एजन्सी आहे का? शिवाजी महाराजांच्या काळातला काही रेकॉर्ड त्याला कळलाय का? पण खोटं बोला आणि रेटून बोला असे म्हणणाऱ्यांच्या संप्रदायातला तो असल्यामुळे तो हे करतो. तो नालायकच आहे. पण अशा नालायकाला भूषण गवई नावाचा माणूस ज्यावेळेला जाऊन भेटतो त्यावेळेला बाबासाहेबांचा वैचारिक वारसा मातीत मिळतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि अशा वेळेला रासू गवईंनी तडजोडी केल्या, पण रासू गवईंनी केलेल्या तडजोडी कमी वाटाव्यात इतकी भयानक तडजोड भूषण गवई यांनी केलेली आहे. हे शिकलेले अंधश्रद्धे आणि अंगठ्यामध्ये बोटांमध्ये खड्याच्या अंगठ्या घालणारे लोक बाबासाहेबांच्या विवेकी वारशाला कलंक आणणारे गृहस्थ आहेत, व्यक्ती आहेत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मी हे तुमच्याशी का बोलतोय? मी मराठी भाषेच्या चळवळीचं कार्य करताय आणि दीर्घकाळ जेव्हा मी मराठीच्या चळवळीचं काम करायचो त्यावेळेला मला विशेषतः आंबेडकरी समाजातल्या अनेक मित्रांकडून आम्हाला विचारलं जायचं की हे तुमचं जे मराठीचं काम आहे ते शिवसेनेचं काम आहे का, मनसेचं काम आहे का? टेक्निकली हे शिवसेनेचं आणि मनसेचं काम आहे असं त्यांच्या घटनेत लिहिलेलं आहे. पण ते ज्या प्रकारचं काम त्यांचं करतात ते काम आणि आम्ही ज्या प्रकारचं महाराष्ट्र धर्माचं काम करतो आहोत, हा जो महाराष्ट्र धर्म आहे या महाराष्ट्र धर्मामध्ये मराठी मुसलमान, मराठी बौद्ध, मराठी ख्रिश्चन, मराठी जैन हे सगळे या महाराष्ट्र धर्माचे वारस आहेत. आणि त्यामुळे हा जो महाराष्ट्र धर्म आहे हा महाराष्ट्र धर्म आंबेडकरी चळवळीतला सोबत घेतल्याशिवाय यशस्वी होण्याची मला काही शक्यता दिसत नाही. गेल्या वर्षभरामध्ये आपल्यापैकी जी कोणी माणसं युट्यूब पाहत असतील, वेगवेगळे पॉडकास्ट तुम्ही पाहत असाल, तर तुम्ही कदाचित हिंदीच्या सक्ती विरोधामध्ये आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाच्या बद्दल तुम्ही काही पाहिलं असेल, काही ऐकलेलं असेल. हे आंदोलन ज्या वेळेला आम्ही केलं त्यावेळेला आमची भूमिका अशी होती की महाराष्ट्र हे मराठी माणसांचं राज्य आहे आणि जेव्हा मी मराठी माणसांचं राज्य म्हणतो त्यावेळेला सर्व जाती धर्माच्या मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचं राज्य आहे. हे मी अनेक ठिकाणी आंबेडकरी चळवळीतल्या लोकांशी बोललोय म्हणून मी तुमच्याशी परत बोलतो. बाबासाहेब असं म्हणाले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेब फक्त इंग्रजीत शिका असं म्हणलेले नाही, तुम्ही मातृभाषेतही शिका, इंग्रजीही शिका आणि तुमच्या सगळ्या भाषा मजबूत करा. याच प्रकारची भावना बाबासाहेबांनी व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून आंबेडकरी समाजाच्या पुढे मला एक म्हणणं मांडायचं आहे की कांच्या इलाव्यासारखे काही विद्वान लोक दक्षिणेतले असं म्हणतात की एकेकाळी संस्कृत शिकायला परवानगी नव्हती, आता आम्हाला इंग्रजी शिकायला तुम्ही नाही म्हणता. मला तुम्हाला सांगायचं असं की आपल्या बहुजन समाजाला आपली खरी मराठी भाषा, ब्राह्मणी पेठेतली मराठी भाषा नाही, बहुजनांची समावेशक मराठी भाषा महाराष्ट्रावर राज्य करू शकेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याची आज शक्यता निर्माण झाली आहे. पण त्यासाठी समाजातल्या बहुजन समाजातल्या सगळ्या घटकांनी एकत्र येऊन लढण्याची आणि संघर्ष करण्याची गरज आहे. 2-3 मुद्दे तुमच्या पुढे मांडतो. मला कल्पना आहे की अनेक ज्येष्ठ मंडळींना सुद्धा घरी जायचं असेल, आपलं इतरही कामं असतील. आज माझ्या आधी शशी सोनावणे बोलला. शशीची एक ओळख करून द्यायची राहून गेली की शशी हा बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाच्या विरोधामध्ये भांडणारा कार्यकर्ता आहे, वाढवण बंदराच्या विरुद्ध भांडणारा कार्यकर्ता आहे, दिल्ली मुंबई फ्रेट कॉरिडॉरच्या विरोधामध्ये भांडणारा कार्यकर्ता आहे, तो पर्यावरणाच्या चळवळीतला कार्यकर्ता आहे. आरे मधली झाडं आता ज्या आपल्या महापालिका आयुक्त झालेले आहेत त्यांनी ज्या वेळेला आरेची जबाबदारी त्यांच्याकडे होती तेव्हा त्यांनी तिथली झाडं तोडून टाकली, त्याच्या विरुद्ध संघर्ष करणारा तो कार्यकर्ता आहे. हे का केलं पाहिजे याचं कारण एकेकाळी मुंबई ताब्यात घेणं हा बिगर मराठी लोकांच्या अजेंड्याचा भाग होता. आता त्यांना फक्त मुंबई नको आहे.
आता त्यांना मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या 4 जिल्ह्यांचा मिळून जो एमएमआरचा प्रांत होतो, ज्याची 4 कोटीच्या आसपास लोकसंख्या आहे आणि त्या 4 कोटींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय हिंदू आणि मुसलमान संख्येनं आहे आणि भांडवलाच्या बाबतीमध्ये जैन, गुजर आणि मारवाडी आहे. हे लोक यानंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राचे 3 तुकडे करण्याच्या विचारात आहेत. त्यातला पहिला तुकडा एमएमआरचा आहे, दुसरा तुकडा विदर्भाचा आहे आणि तिसरा तुकडा उर्वरित महाराष्ट्राचा आहे. तुम्हाला असं वाटेल आमचं काय चाळीत घर आहे, आमचं काय रो हाऊस आहे, आम्ही रिडेव्हलपमेंटला जाऊ, आम्हाला आमचा बिल्डर 400च्या ऐवजी 600चं घर देईल, 600च्या ऐवजी 800चं घर देईल, आम्हाला काय मुंबईची काळजी करण्याची गरज आहे. तुम्ही एक लक्षात घ्या की यानंतरच्या काळामध्ये मुंबई शहराची माणसं शोषून घेण्याची, माणसं सामावून घेण्याची क्षमता पूर्णतः संपलेली आहे आणि आता ज्यांचं दिल्लीत राज्य आहे, आता ज्यांच्याकडे महाराष्ट्रात 5वी बहुमत आहे, तुम्ही साधं बघा की तुम्हाला एखादा आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम करायचा आहे, तुम्हाला एखादा मराठी सणाचा कार्यक्रम करायचा आहे तर 10 ठिकाणी परवानग्या तुम्हाला घ्यायला लागतील. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, छठ पूजा ज्या वेळेला होतात त्यावेळेला निर्माल्याचे कलश ठिकठिकाणी नेण्याचं काम इथलं सरकार करतं. आमच्या राज्याचा मुख्यमंत्री युपी आणि बिहारमध्ये जाऊन सांगतो की या वेळेला आम्ही तुम्हाला फार मदत करू शकलो नाही, पण पुढच्या वेळेला तुम्ही मुंबईमध्ये या, आम्ही तुमचं स्वागत करणार आहोत. ट्रेन मधून जाणारे लोक एकमेकांच्या अंगाला बॅगा घासतात म्हणून ट्रॅक मध्ये पडून मरतात. त्या माणसांच्या आयुष्याची लोकांना किंमत नाही, पण कबुतरांना मात्र काही होता कामा नये. मराठी माणसांनी कुठे राहायचं हे लोढा ठरवणार, मराठी माणसांनी नॉनव्हेज खायचं की नाही हे जैन ठरवणार. आणि हेच जैन आहेत की जे हॉटेलात जाऊन नॉनव्हेज खातायत, हॉटेलात जाऊन इतर उद्योग करतायत, पण त्यांना घरामध्ये मराठी माणसांनी खाल्लेल्या मटणाचा आणि माशांचा वास नको आहे. हळूहळू हे शहर जे बाबासाहेबांच्या सारख्या अनेकांच्या वैचारिक वारशातून निर्माण झालेलं शहर आहे, पूर्णतः गमावलं जाण्याचा धोका आहे. आयोजकांनी मला सांगितलं आहे की मला 10 मिनिटात आटपायचं आहे, पण मी 5च मिनिटात आटपणार आहे, कारण माझं जे काही म्हणणं आहे ते जवळपास तुम्हाला सांगून झालेलं आहे. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो आणि थांबतो. आजच्या घडीला महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या माणसांच्या पुढे कमालीचं आव्हान असं निर्माण झालंय की आपल्याला यांनी रेडीमेड शत्रू निर्माण करून दिलाय, तो मुसलमान आहे. आज महाराष्ट्रातले एसटी असतील, एनटी असतील, ओबीसी असतील, यांच्या तैनाती फौजा त्यांनी तयार केलेल्या आहेत. ते सगळे मुसलमानांच्या विरुद्ध बोलतायत, लव जिहादच्या विरुद्ध बोलतायत, कॉर्पोरेट जिहादच्या विरुद्ध बोलतायत, लँड जिहादच्या विरुद्ध बोलतायत. आणि काही लोकांना, बहुजनांमधले असं वाटतंय की हे चांगलं आहे. मी तुम्हाला सांगतो, संघवाले हे अमिबा सारखे आहेत, त्यांना तुम्ही कितीही तुकड्यांमध्ये कापले तरी ते संपणारे नाही. त्यामुळे पहिल्यांदा ते मुसलमानांचा बंदोबस्त करतील, मग ख्रिश्चनांचा बंदोबस्त करतील आणि मग ते बौद्धांचा बंदोबस्त करण्याकडे वळतील. त्यामुळे तुम्ही आज मुसलमानांचा बंदोबस्त होते म्हणून आनंदात राहू नका, उद्या ख्रिश्चनांचा बंदोबस्त होणार आहे म्हणून आनंदात राहू नका. यांच्या डोक्यात जे हिंदू राष्ट्र आहे ते भारतीय घटनेच्या चौकटीच्या विपरीत आहे. या लोकांना साधलेली कला अशी आहे की घटना तशीच ठेवून तिचं पोट पोखरून आतमधनं हे लोक हिंदू राष्ट्र उभं करतील आणि ते करण्यासाठी बहुजनांच्या खांद्यावरच बंदुका देतील. इतके हे बदमाश लोक आहेत. अशा प्रकारच्या लोकांच्या विरोधामध्ये लढणं यानंतरच्या काळामध्ये जर आपण केलं नाही तर आपण बाबासाहेबांचा वैचारिक वारसा सांगू शकतो असं मला वाटत नाही. आणि म्हणून यानंतरच्या काळामध्ये कला असेल, साहित्य असेल, संस्कृती असेल, राजकारण असेल, अर्थकारण असेल, महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या समता मानणाऱ्या, विवेकवादाचा वसा मानणाऱ्या
मराठी माणसांना, महाराष्ट्र धर्म मानणाऱ्या माणसांना सोबत घेणं हीच बाबासाहेबांना आपण योग्य अशा प्रकारची आदरांजली वाहिल्यासारखं आहे. आपण सगळ्यांनी शांतपणाने माझं म्हणणं ऐकलं याबद्दल मी आभार मानतो. सर्वसाधारणपणे अशी व्याख्यानं होतात त्यावेळेला मगाशी या ताईने जेव्हा गायलं, त्या दोन मुलींनी पण गायलं, त्यांनी जेव्हा गायलं तेव्हा लोकांनी त्यांना भरपूर 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये असे त्यांना आणून दिले. मला त्यांचा फार हेवा वाटला. महाराष्ट्रामध्ये गाणाऱ्या लोकांना पैसे देण्याची पद्धत आहे, भाषण करणाऱ्या लोकांना अशा प्रकारे देण्याची पद्धत नाही. काही वक्ते आपले एवढे वाईट असतात की त्यांना श्रोत्यांना पैसे द्यावे लागतील अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रामधल्या काही वक्त्यांची अशी परिस्थिती आहे. पण आत्ताच्या घडीला तुम्ही किमान 2 गाण्यांच्या मोठ्या कार्यक्रमाच्या मधल्या काळामध्ये थोडे वैचारिक खाद्य ऐकून घेतलं आणि हे केवळ बाबासाहेबांनी मूकनायकापासून जनतेपर्यंत जी एक ज्ञानाची प्रदीर्घ परंपरा निर्माण केली, चिंतन आणि चिकित्सेची प्रदीर्घ परंपरा निर्माण केली, त्यामुळेच शक्य झालं. बाबासाहेबांना मी मनपूर्वक अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. जय मराठी, जय महाराष्ट्र, जय भीम.